मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज जत मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा। मोफत 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 नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा। नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात। एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत ॲम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत। भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम। जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा। उपक्रम मर्यादित कालावधीसाठी। तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। जत तालुक्यातील चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। अट्टल चोर बिरू टेंगले याला जत पोलिसांनी अटक केली आहे। या मोठ्या कारवाईत सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून जत तालुक्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। कोसारी आणि शेगाव या 2 गावांमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बिरू लक्ष्मण टेंगले वय 23 वर्षे राहणार कोसारी तालुका जत याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्याने कोसारी, शेगाव आणि उमदी येथील गुन्ह्यांची कबुली दिली। त्यानुसार रोख रक्कम, दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 5.5 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर आणि त्यांच्या टीम मधील कर्मचारी अच्युतराव माने, विक्रम घोदे, तोहित मुल्ला, सुभाष काळेल आणि सागर कारंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। 2025 रोजी कोसारी या ठिकाणी हरिदास नामदेव टेंगले यांच्या घरी कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्या पेटी ठेवलेल्या सुमारे 2.5 तोळे सोनं आणि 4,000 रुपये रोख रक्कम अशी रक्कम घरफोडी करून चोरी गेली होती। तसेच दिनांक 6 रोजी भाडिकवाडी या ठिकाणी पितांबर नलवडे आणि त्याची पत्नी हे वयोवृद्ध इसम तिथं त्यांच्या शेतातील वस्तीत वास्तव्यात असताना ते खरसुंडी इथं देवदर्शनाला गेले होते। त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराचं कुलूप काढून कपाटातील सुमारे 10 तोळे सोन्याचं दागिने चोरून नेलं होतं। या प्रकरणी आमच्या पोलीस स्टेशनला दोन्ही प्रकरणाचे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्ही सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास केला आमच्या तपास पथकाच्या मार्फतीनं आणि एकंदरीत त्याची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी या पद्धतीने फिर्यादीचं घर होतं, जी वस्ती होती त्यावरून कोणी सराईत गुन्हेगार त्या ठिकाणी जाऊन चोरी करण्यासाठी एकंदरीत ती परिस्थिती नव्हती। कोणतरी स्थानिकच त्या भागाचा माहितीगार इसम त्यांनी कृत्य केलं असावं ते प्रथमदर्शनी आम्हाला दिसून आलं। त्या अनुषंगाने आम्ही तिथला स्थानिक तपास केला, तांत्रिक पुरावे आम्ही तिथे गोळा केले आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आम्ही ह्यातील आरोपी बिरू लक्ष्मण टेंगले राहणार कोसारी यास आम्ही ताब्यात घेतलं। त्याच्याकडे या गुन्ह्याबद्दल आम्ही सविस्तर चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्हा केल्याची कबुली आम्हाला दिलेली आहे। त्याच्याकडून आम्ही दोन्ही गुन्ह्यातील 10 तोळे सोनं आणि 2.5 तोळे सोनं आणि तसेच 4,000 रोख रक्कम आम्ही ती हस्तगत केलेली आहे। आरोपींना दोन्ही गुन्ह्यात आम्ही अटक केलेली आहे। सध्या आरोपी हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। तर आम्ही अधिक तपास आणि या आरोपीने आणखी काय अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याबद्दल आम्ही अधिक तपास करतो। जिओ मराठी, ते धडक ते धडक।